तुम्हाला माहिती आहे का मंडळी, नेहमी एकाच प्रकारचा वडापाव खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर मग हा उलटा वडापाव एकदा नक्की करून पहा। त्यासाठी तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली। नंतर हळद आणि चवीनुसार मीठ घातलं। 4 उकडलेले बटाटे घातले। बटाटे छान मॅश करून झाल्यानंतर यावरती कोथिंबीर घातली। सर्व काही छान मिक्स करून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलं। आता एका बाउलमध्ये 1.5 कप बेसन, हळद, चवीनुसार मीठ, ओवा आणि अगदी थोडासा सोडा घालून थोडं पाणी घालून छान असं स्लरी बॅटर बनवून घेतलं। इथे ब्रेडचे स्लाइसेस घेऊन त्यांना राऊंड आकारामध्ये कट करून घेतलं। एका ब्रेडवरती हिरवी चटणी लावून घेतली आणि एका ब्रेडवरती लसूण चटणी लावून घेतली। दोन्ही ब्रेड एकमेकांवरती ठेवून वरून याला बटाट्याचं स्टफिंग लावून द्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा बटाट्याचं स्टफिंग लावायचं। आता वडे तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे। बेसनच्या बॅटरमध्ये वडा मस्त मिक्स करून घ्यायचा आणि तेलामध्ये छान सोडून दोन्ही बाजूनी मस्त क्रिस्पी होईपर्यंत हा वडा तळून घ्यायचा आणि मस्त तयार झाला पावसाळा स्पेशल एकदम क्रिस्पी असा उलटा वडापाव। खायला अप्रतिम असा लागतो। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। बाय बाय।